नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना? असायलाच हवं. आज तुम्हाला दाखवणार आहे वांगोणं. वांगोणं हा एक नवीन प्रकार आहे. ह्याच्यामध्ये वांगी आणि कोलमी, बटाटा एवढ्या 3 वस्तू घालून खूप छान वांगोणं तयार होतं. तर सर्वप्रथम मी तुम्हाला दाखवत आहे की कोलमी कशी सोलायची. हे बघा, आमच्याकडे इथे अशी ही कोलमी मिळते. तर मी ही बाजारातून कोलमी अशी घेऊन आलेली आहे, वजनावर मिळते. तर ही साधारण $6 पाऊंड असते. तर मी 1 पाऊंड घेतली. तर आता मी ती तुम्हाला सोलून दाखवते कशी सोलते ती. त्याचा हा कचऱ्यासाठी मी हीच पिशवी वापरत आहे. हे बघा, अशी 1 पाऊंडाला साधारण एवढी येते. आणि ह्याचे धागे काढलेले असतात. डोकी काढताना ते लोक धागे पण काढून टाकतात. तर तुम्हाला फक्त हे साल सोलायचं असतं. साल सोलून तुम्ही एका टोपात हे अशी ठेवू शकता आणि कचरा इथे टाकू शकता. असं पटापट करायचं आणि मग सोलून झाल्यावर ती केवढी होते हे मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, आपली आता पूर्ण कोलमी सोलून झाली आहे. सोलल्यावरती एवढी होते. तर मी त्याला आता थोडंसं मीठ लावते, म्हणजे आपले बाकीचं काम होईपर्यंत त्याला जरा ती खराब नाही होणार, म्हणून त्याला असं मीठ चोळून ठेवायचं. हवं तर थोडीशी हळदही टाकते मी, म्हणजे काय होतं, आपल्याला काही जंतुनाशक असतील तर त्याच्यावर जंतू बसत नाही. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, हळद ही अँटीसेप्टिक असल्यामुळे अगदी किंचित, जास्त नाही घालायची. हे बघा, हे असं करून तुम्ही ठेवून द्यायचं. आता आपल्याला काय काय वस्तू लागणार आहे ते, 1 मोठा कांदा लागणार आहे, 2 मोठे टोमॅटो लागणार आहेत आणि 2 बटाटे मी इथे चिरून, हे बघा, इथे मी चिरून त्याचे असे तुकडे करून पाण्यात ठेवलेले आहेत. साधारण असे मीडियम आकाराचे करायचे. साल तुम्हाला हवी तर ठेवू शकता, नसेल तर काढूही शकता. आणि वांगोणं बनवायला मुख्य म्हणजे वांगी लागणार. ही बघा, ही पाण्यात घालून ठेवलेली आहे. असे कापून साधारण बटाट्याच्याच आकाराचे तुकडे करायचे आणि ठेवून द्यायचं. त्यानंतर मी आता सर्वप्रथम काय करत आहे की हा कांदा आहे, हा मी चिरत आहे. बघा, हा कांदा मी आता तुम्हाला चिरून दाखवते की कसा चिरायचा कांदा. वांगवण्यासाठी एक विशिष्ट प्रकारने कांदा जर तुम्ही चिरलात तर वांगवण्याला अगदी उत्तम चव येते, म्हणून मी तुम्हाला हा दाखवत आहे. हे बघा, हा कांदा जो आहे ना, हा तुम्ही असा उभा उभा चिरायचा, आडवा नाही चिरायचा. पण उभा चिराल ना तर अगदी पातळ तो झाला पाहिजे. पातळ म्हणजे केवढा पातळ, तर आपण कांद्याच्या भजीला करतो बघा, कांद्याची भजी करताना आपण जेवढा पातळ चिरतो की नाही, त्याच्याही पेक्षा पातळ आला तर खूपच छान. पण जसा तुम्हाला जमेल ना तसा अगदी, म्हणजे पण एकदम चोथा नाही करायचा. मिक्सरमध्ये वाटून नाही घ्यायचा. मिक्सरमध्ये वाटून घेतला की त्याला एक प्रकारे उग्र वास येतो. पण जेवढा पातळ करता येईल ना तेवढा करायचा. दाखवते मी तुम्हाला. हा बघा, माझा चिरून होतच आहे. मग चिरून झाल्यावर पण काही ट्रिक्स आहेत त्या सांगते, तर बघत राहा तुम्ही हा चिरेपर्यंत. फक्त हात सांभाळा, हात जरा आपले सांभाळावे लागतात ह्याच्यामध्ये. आणि इतकी झटपट होणारी ही भाजी आहे आणि खूप चविष्ट लागते. ह्याला आमच्या साईडला वांगोणं म्हणतात. म्हणजे हे कोकणात वांगोणं म्हणून बनली जाते ही डिश आणि खूप प्रसिद्ध आहे हे वांगोणं कोकणामध्ये. तर मला अशी आशा आहे की तुम्ही माझा हा व्हिडिओ बघून जर तुम्हाला हे वांगोणं आवडलं तर तुम्ही नक्की तयार कराल आणि नेहमीप्रमाणे माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला तुम्ही विसरणार नाही.
तर हे बघा, आता हा चिरून झाला ना की त्याला तुम्ही ना असं चुरा, जसं आपण कांद्याच्या भजीसाठी कसं चुरतो तसं असं चुरून घ्यायचं. हे बघा, असं चुरून घेतल्यामुळे काय होतं, त्याच्या सगळ्या पाती मोकळ्या होतात आणि मोकळ्या झाल्यावर त्या शिजायला खूप छान अगदी व्यवस्थित प्रकारे शिजतात. तर आता मी तुम्हाला शिजताना दाखवते. हे बघा, इथे माझा हा गॅस आहे. तर मी आता याच्यावर टोप ठेवते. हे मी एक भांडं ठेवत आहे. आता हे ठेवल्यावर मी गॅस पेटवते. गॅस पेटवल्यावर काय करायचं, तुम्ही त्याच्यावर तेल घालायचं. जर तुमच्याकडे काही वापरलेलं तेल असेल तर ते घातलात तरी चालेल, फ्रेश तेल घातलात तरी चालेल. हे बघा, आता हे माझ्याकडे बटाटे वडे तळलेचं तेल आहे, ते मी घालत आहे. तर ते तेल घातलं, साधारण एक मोठा डाऊलभर घातलात तर खूप होतं. ज्या प्रमाणात तुमच्याकडे वांगी असतील, ज्या प्रमाणात बटाटे तुम्ही घालाल त्याप्रमाणे ते घालायचं आहे. आता इथे मोठे कांदे मिळतात म्हणून मी मोठा कांदा घातला. तिकडे जर तुम्हाला छोटे कांदे असतील तर 2 घाला. आणि मुख्य इन्ग्रेडियंट्स म्हणजे हे बघा, हे माझ्याकडे कोथिंबीरीचे देठ आहे. सगळं सत्व ह्या कोथिंबीरीच्या देठात असतं. तर आता हे मी चिरून ह्या कांद्याबरोबर घालणार आहे. तर हे मी तुम्हाला चिरून दाखवते. हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, फक्त आता चिरायचं काम राहिलेलं आहे. त्याला असं बारीक छान चिरून घ्यायचं. हे बघा, आता हे असं बारीक छान चिरून घेतलं. आता तोपर्यंत आपलं तेलही तापलं आहे. एक कांदा टाकून बघते. आणि ह्याला कसलीही फोडणी नाही घालायची, फक्त थोडासा हिंग का घालते, कारण वांगी कधी कधी वातूड असतात, त्यामुळे आपल्याला हिंग घालायची गरज पडते. म्हणजे त्यामुळे पोटाला त्रास होत नाही. जरासं हिंग घालते, जास्त नाही घातला. हा हिंग मी राजस्थानवरून आणलेला आहे. स्पेशल बंदानी हिंग म्हणून तिथे मिळतो. खूप छान आहे, ह्याने खूप छान चव येते जेवणाला. तर हा हिंग आता मी ह्याच्यावर घातलेला आहे. आता आपलं तेल तापलेलं आहे, तर त्याच्यावर मी हे कांदा टाकत आहे. हे बघा, आणि या कांद्यावर मी हे कोथिंबीरीचे देठही टाकत आहे. असं हे टाकून झालं की आपलं जीवनाचं सार, नमक हे टाकायचं. साधारण कोलमीला आपण लावलेलं आहे, म्हणजे वांगा आणि बटाट्याला लागेल एवढंच टाकायचं, जास्त नाही टाकायचं. आणि मग आपलं हे छानपैकी सॉटे करून घ्यायचं. मस्त सुगंध सुटलेला आहे कोथिंबीर आणि हिंग टाकलेले असल्यामुळे. आणि वातावरण बघा, बाहेर पाऊस रिमझिम पडत आहे, खूप थंडी इथे आहे. आणि अशा ह्याच्यात मी हे वांगोणं बनवत आहे. तर आता हे झालं आपलं, कांदा शिजायला ठेवून देते. आता मात्र ह्याच्यावर झाकण ठेवायचं, गॅस थोडा मंद करायचा आणि वांगोणं कांदा त्याचा शिजू द्यायचा. आता पुढची स्टेप काय आहे, तर हे 2 लाल सुटूक टमॅटो आहेत माझ्याकडे. हे छानपैकी बारीक कापून घ्यायचे. जेवढे बारीक कापता येतील तेवढे कापायचे. हे पाठची भाग काढून टाकायचा. आता हे जेवढे तुम्हाला बारीक चिरता येईल, पण पेस्ट नाही करायची. मी मगाशी कांद्याचं जसं सांगितलं ना, पेस्ट केली की त्याची चव बिघडते. पेस्ट कधीही करू नका तुम्ही. तुम्हाला जर बारीक घालायचं असेल तर बारीक चिरा, नाहीतर मिक्सरमध्ये घालून जर त्याची पेस्ट केली की त्याची चव बदलते. कारण का, ते पेस्ट तुम्ही जर चांगली शिजवली तर हरकत नाही, पण जर का ती शिजली नाही तर त्याची संपूर्ण चव बिघडून जाते. म्हणून तुम्ही शक्यतो पेस्ट करू नका. ही पद्धत अवलंबा, ही खूप चांगली पद्धत आहे.
तर ह्याच्यामध्ये मी जसं स्टेप बाय स्टेप सांगते त्याप्रमाणेच करा, नाहीतर मग वांगुणं बिघडण्याची शक्यता असते. आता हे बघा, आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय पडलंय, कांदा आणि मीठ पडलेलं आहे, पण आपल्याला मिरची आणि हे घालायचं आहे. आता इथे माझ्याकडे मिरची मी वाटून ठेवलेली आहे. ते साधारण 2 मिरच्या ह्या आहे, तर मी एकच घालणार आहे. 1 मिरचीचा ठेचा मी घालत आहे. आणि इथे माझ्याकडे आलं आहे, आलं लसूण पेस्ट आहे, ही पण मी थोडीशीच घालणार आहे, जास्त नाही घालणार आहे. तर ही अशी आलं लसूणची पेस्ट आणि मिरची हे तुम्ही घालायचं आहे. कारण मी आलं लसूण जरा घालते बरंचसं, कारण आपल्याकडे वांगी आणि बटाटे आहेत. पण मिरचीचा ठेचा मी थोडाच का घातला, कारण आपल्याला अजून त्याच्यावर गरम मसाला येणार आहे, लाल मालवणी मसाला येणार आहे, त्यामुळे ते खूप तिखट होण्याची शक्यता असते. पण आलं लसूणीचा स्वाद खूप चांगला असतो, म्हणून मग आलं लसूण जरा प्रमाणात घातलं, एकदमही जास्त नाही घालायचं, त्यानेही तुमची वांगणं बिघडण्याची शक्यता असते. तर आता हे झालं आपलं. आता कांदा शिजेपर्यंत वाट नाही बघायची. आपण काय करायचं, एका साईडला कांदा बाजूला करून ही जी कोलमी मगाशी धुवून ठेवलेली, हळद मीठ लावलेली, ती ह्याच्यावर घालून घ्यायची. बघा, मी सांगते त्याचप्रमाणे करा, नाहीतर वांगणं बिघडण्याची शक्यता असते. आता ही कोलमी अशी छान इथे मी परतवून घेते आहे. कारणही सांगते मी तुम्हाला, जर तुम्ही वांग्या बटाट्याबरोबर कोलमी टाकली तर कोलमी लवकर शिजते, एकदम पटकन शिजते. पण बटाटे आणि वांग्यांना भरपूर वेळ लागतो. वांगी सुद्धा पटकन शिजतात कधी काळी, पण बटाट्यांना खूप वेळ लागतो. तर अशा वेळेस काय होतं, कोलमी जर तुम्ही एकदम सगळं घातलं तर कोलमीचं एकदम रबर सारखं होऊन जातं. म्हणून कोलमी अशी घालून थोडी शिजवून घ्यायची. आणि थोडी म्हणजे किती, तर कोलमी वाकते, कोलमी सरळ असते जेव्हा ती टाकायच्या आधी. ही बघा, ही कशी सरळ आहे, पण जेव्हा ती शिजेल ना तेव्हा मी तुम्हाला दाखवते ती कशी शिजते ती. आज बाहेर थंड असल्यामुळे गॅस सुद्धा जरा हळूहळू चालतो आहे, नाहीतर गॅस माझा बरा आहे, तसा पटकन चालतो, पण आज त्यालाही वेळ लागत आहे. पण बघते, आणि कोलमी ही बऱ्याच प्रमाणात आहे ना, म्हणून सुद्धा त्याला वेळ लागत असे. कोलमीचा रंग बदलला आणि वाफली पूर्ण, ही कोलमी शिजली असं समजायचं. मग काही जास्त शिजवायची नाही. मग पुन्हा ते वांगे बटाट्याबरोबर तुम्ही घालाल आणि उकळी काढाल तेव्हा ती पुन्हा शिजतेच. त्यामुळे अगदी तिला जास्त न शिजवता जरा तिचा कलर बदलला की ती शिजली असं समजून थोडी वेगळी करून ठेवून द्यायची. मी तुम्हाला दाखवणार आहे ती पूर्ण वाफते. ही बघा, मगाशी मी दाखवली तेव्हा कशी सरळ होती, आणि आता बघा ही कोलमी अशी पूर्ण गोलाकार झालेली आहे. ती अशी गोलाकार झाली म्हणजे शिजली. तर ह्या अशा सगळ्या आता ह्या बघा, ह्या सगळ्या कशा गोलाकार झालेल्या आहेत. या बघा कशा गोलाकार सगळ्या झालेल्या आहेत. तर आता मी त्या काढत आहे, कारण जास्त शिजल्या तर त्या रबर सारख्या होण्याची शक्यता असते. म्हणून असं करून तुम्ही ह्या आता काढून घेऊ शकता. पुन्हा त्याच भांड्यात काढला तरी हरकत नाही. तुम्हाला हवं तर तुम्ही दुसरेही भांडं घेऊ शकता, पण भांडे ही आपली भांडी जास्त पडू नये, हा सुद्धा एक स्वयंपाकघरातील महत्त्वाचा मुद्दा आहे. नाहीतर आपण जेवण करता करता इतके थकून जातो आणि मग तो भांड्यांचा ढीगही तिथे असतो. म्हणून शक्यतो आपण भांडी कमी प्रमाणातच वापरायची. आता हे असं केल्याने काय होतं, एक तर कोलमी आपली छान शिजते, आणि दुसरं म्हणजे
जे कोलमीचं जे फ्लेवर्स असतात, कोलमीचे जे फ्लेवर्स असतात ते सगळे ह्या तेलात उतरतात. त्यामुळे हा कांदा टॅमॅटो हा जो मसाला रेडी होतो त्याला खूप छान चव येते. म्हणून मी हा खटाटोप तुम्हाला दाखवला. ही बघा, ही अशी आपली सगळी कोलमी आता रेडी झाली. आता काय करायचं, हा जो तुम्ही कांदा कापलाय, टॅमॅटो कापला आहे तो टाकायचा. आणि छान त्याला असं सॉटे करून घ्यायचं. कांदा आणि टॅमॅटो असा छानपैकी मिक्स करायचा. आणि ह्याच्यामध्ये आता तुमचे सगळे मसाले जे काही तुमच्याकडे असतील ते घालून घ्यायचे. हे बघा, आता मी हळद घालत आहे थोडीशी, कारण आपण कोलमीला आधी हळद लावलेली आहे, त्यामुळे हळद मी थोडीशीच घातली आहे. मग मी ही धणाजिरा पूड घालत आहे. ही मला वाटतं धण्याची पूड आहे. ही बघा, अगदी थोडं थोडं घाला, जास्त काही घालायची गरज नाही. अंदाज घेऊन घाला तुम्ही की तुमच्याकडे कितपत सगळं सामान आहे त्याप्रमाणे. जास्त वांगी असतील तर जास्त घाला. ही जिऱ्याची होती आणि मस्तपैकी धण्याची आहे, तर ही घालत आहे थोडी. धणा जरा जास्त घातलात तरी चालेल. ही धण्याची घातली. त्यानंतर माझ्याकडे ही गरम मिरची पूड आहे, ती जर अशी घालते. आपण लक्षात ठेवायचं, आपण मसाला ऑलरेडी मिरच्या ऑलरेडी घातलेल्या आहे, त्यामुळे अगदी लक्षात ठेवून घालायचं. त्यानंतर हा माझ्याकडे कांदा मसाला आहे, हा घालायचा. हा कांदा मसाला घातला, थोडासा घालायचा, जास्त नाही. आणि त्यानंतर मग आपला हा जो नेहमीचा गरम मसाला आहे तो घालायचा. हा बघा, हा गरम मसाला आहे तो घालते जरा बरीशी चव येण्यासाठी. हा आपला मालवणी मसाला आहे तो घातला. तुमच्याकडे काय असेल ते तुम्ही घालू शकता, असं काही हे नाही आहे, पण असं जरा छान चविष्ट बनेल असं घालायचं. हे बघा, आणि सगळे आता हे छान ढवळून घ्यायचे. आता काय करायचं, थोडं हे झालं की बटाटा टाकायचा, कारण वांगी काय आहेत पटकन शिजतात, म्हणून हा बटाटा टाकायचा. बटाटा थोडा शिजून आला की मग वांग टाकायचं. हा बघा, आता हा मी बटाटा टाकते आणि ह्याला 2 मिनिटासाठी शिजायला ठेवते. आता आपण कांद्यावर मीठ टाकलेलंच आहे, ते बटाट्याला लागेलच. आपण त्याच हिशोबाने बटाटा आणि वांग्यांसाठी मीठ टाकलं होतं, त्यामुळे आपण ते असंच ठेवायचं आहे आता. आणि तर मी हे झाकून ठेवते आणि 2 मिनिटांनी तुम्हाला पुढचं क्रिया दाखवते. हे बघा, आता मी तुम्हाला दाखवत आहे. ही बघा, छान अशी वाफ आलेली आहे आणि बटाटा साधारण कितपत आपला शिजला आहे ते बघायचं. कांदा टॅमॅटो आणि याला इतका मस्त सुगंध आलेला आहे. आता हा बटाटा, हा बघा, साधारण बटाटा शिजत आला आहे. तर तुम्ही काय करायचं, आता त्यामध्ये वांग टाकायचं, कारण वांग पटकन शिजतं, म्हणून हे असे तुकडे हे वांग्याचे टाकायचे आणि अगदी 2 मिनिटासाठी पुन्हा ठेवून द्यायचं. पूर्ण असं सॉटे करून आणि ह्याला आपलं आपणच पाणी सुटतं. वांग्याला आपलं आपण पाणी सुटतं, कांद्याला पाणी सुटतं, टॅमॅटोला पाणी सुटतं, म्हणून ह्याला वेगळं पाणी घालायचं नाही. ह्याला आपल्या अंगचंच पाणी सुटतं, म्हणून हे आता ठेवून द्यायचं. आणि जर असं खाऊन बघायचं की आपलं मीठ मसाला हळद बरोबर आहे की नाही. परफेक्ट झालेलं आहे. अजून कोलमीला पण मीठ आहे, त्यामुळे हे अगदी परफेक्ट आहे. आणि कोलमीला स्वतःला मीठ आहे, त्यामुळे आता काहीही घालायची गरज नाही. हे ठेवायचं असं आणि झाकून ठेवायचं
नंतर कोलमी कधी घालायची ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आता तुम्हाला 2 मिनिटांनी मी पुन्हा दाखवत आहे. मस्त सुगंध सुटलेला आहे आणि कलर तर बघा किती छान आला आहे. हा पहा, पहा बरे किती सुंदर कलर आलेला आहे. आता काय करायचं, आता ही वांगी तर शिजलीच आहे, बटाटा पण आपण मगाशी बघितला शिजला आहे आणि कोलमीही आपण पहिली शिजवून घेतलेली, बरोबर ना. हा बघा, बटाटा आता अगदी इझिली तुटत आहे आणि ही कोलमी मगाशी आपण शिजवून घेतलेली ही सगळी टाकायची, पाण्यासकट टाकायची, म्हणजे त्याचे फ्लेवर सगळे मिक्स होतात आणि छान चव आलेली आहे असं मला वाटत आहे वासावरून तरी. तर हे बघा, हे सुंदर असं ढवळून घ्यायचं. गॅस थोडा मोठा करायचा कारण आपले सगळे पदार्थ आता चांगले शिजलेले आहे. त्याला एक छान उकळी काढायला लागणार आपल्याला, म्हणून असं मस्त सगळं छान ढवळून घ्यायचं वांगोणं. आणि हे तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता, भाकरीबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता. एवढंच काय, तुम्ही पावाबरोबर सुद्धा हे खाऊ शकता. आणि अगदीच तुम्हाला काही वाटलं ना तर नुसतं बशीत घेऊन चमच्याने सुद्धा तुम्ही खाऊ शकता, कारण ह्यात कांदे असतात, बटाटे असतात, वांगी असतं आणि सुंदर अशी ही भाजी रेडी होते. आता हे बघा, आता ह्याला जास्त शिजवायची गरजच नाही आहे कारण आपलं वांग शिजलेलं आहे. हे बघा, मी वांग असं एक दाबून तुम्हाला दाखवते. हे बघा, हे अगदी इझिली तुटलं जाते म्हणजे वांग शिजलेलं आहे. कोलमी आणि बटाटा आपण ऑलरेडी शिजवला होता, तरीही मी एक वांग खाऊन बघते शिजलंय की नाही. खूप गरम आहे पण आता खाते. खूपच गरम आहे, मला खाता नाही येणार. पण हे बघा, हे असं चिरलं ना की हे बघा अगदी त्याचं पीठ होते, म्हणजे ते झालेलं आहे आणि आता ते गरम ह्याच्यात राहणार म्हणजे ते अजून छान होणार आहे. आता काय करायचं, असं ठेवून छान त्याला उकळी येऊ द्यायची आणि तोपर्यंत ही माझ्याकडे मी इथे कोथिंबीर मस्त अशी धुवून ठेवलेली आहे. तर ही माझी कोथिंबीर कापायची पद्धत जरा वेगळी आहे. मी इथे एक कातरच ठेवते आणि हिची कात्रीने मी सगळीकडे ही कोथिंबीर कापून घालते. फक्त आपलं बोट सांभाळा, किंवा जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही आधी कापून ठेवून नंतर तुम्ही ह्याच्यावर घालू शकता. पण मी हे उकळताना का घालते, म्हणजे त्याचा एक प्रकारचा जो वेगळा स्वाद असतो तो येतो आणि छान सगळीकडे ही पसरली जाते. फक्त जरा टोप सांभाळा, तुमचा हात सांभाळा, तुमचं बोट सांभाळा, सगळं व्यवस्थित तुम्हाला सांभाळावं लागतं आणि ही छान भाजी आपली रेडी होते. हे बघा, आणि कोथिंबीर तुम्हाला हवी तर भरपूर प्रमाणात घातली की भाजीला खूप छान चव येते. नंतर मात्र गॅस बारीक करून ही कोथिंबीर अशी आतमध्ये थोडी थोडी मिक्स करायची, म्हणजे ती शेवटपर्यंत जाते. सुंदर वास येत आहे. अगदी 1 मिनिटासाठी मी त्याला वाफ देते. बघा तुम्ही, आता मी अशी ठेवलेली आहे आणि गॅस मोठा करते. अगदी 1 मिनिटासाठी वाफ देते, म्हणजे मी नुसतं फक्त तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही हा असा व्हिडिओ बनवायचा. बनवल्यावर त्याचे फोटोज किंवा त्याचा व्हिडिओ तो अख्खा मला टाकायचा. आणि जर तुम्हाला माझी ही डिश आवडली तर मात्र माझं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, जेणेकरून माझ्या ह्या रेसिपी अनेक लोकांपर्यंत जाऊन त्यांनाही चांगलं चांगलं खायला मिळेल. तर आता मी हा गॅस बंद करते आणि तुम्हाला दाखवते. हे पहा किती सुंदर वाफ आलेली आहे आणि हे बघा किती सुंदर दिसत आहे. हे पहा, हे पहा, दिसलं तुम्हाला? पहा.